मित्रांनो, लहानपणी आपल्याला जत्रा हा विषय फार जिव्हाळ्याचा होता. बालभारतीच्या जुन्या आठवणीतील एक आगळी जत्रा हा पाठ आज आपण बघणार आहोत. चला तर सुरू करूयात. मे महिन्याच्या सुट्टीत जत्रेसाठी मामाचे बोलावणे आले. त्याने पत्रात लिहिले होते, नारबा, ही जत्रा नेहमीच्या जत्रेसारखी नाही बरं का. वेगळीच जत्रा आहे ही. तिचं नाव आहे विज्ञान जत्रा. ती पाहून तुला खूप गंमत तर वाटेलच, शिवाय बरेच काही शिकताही येईल. विज्ञान जत्रा या नावाबद्दल मला कुतूहल वाटू लागले आणि मी दुसऱ्याच दिवशी सकाळी एसटीनं जांभूळगावला गेलो. जत्रा शाळेच्या पटांगणात भरली होती. आम्ही गेलो तो तिथे पटांगणात उभारलेला मोठा तंबू दिसला. जवळ गेलो तसं त्याचं प्रवेशद्वार डोळ्यापुढे उभे राहिले. त्या प्रवेशद्वारावर लावलेल्या लाकडी फलकाची ठळक सोनेरी अक्षरे लांबूनही दिसत होती, विज्ञान जत्रा. जत्रा पाहायला लोकांची खूप गर्दी होती. आम्ही आत गेलो. एका दालनावर पाटी लावली होती, सूर्य शेगडी. ते नाव वाचून मी बुचकुळ्यातच पडलो. कोळशाची शेगडी, भुशाची शेगडी मी पाहिली होती, पण सूर्य शेगडी मी ऐकली नव्हती. ती कशी असेल म्हणून मी इतरांबरोबर पुढे झालो. एका लोखंडी टिपाईवर एक वाटोळा तुकडा ठेवलेला दिसत होता. तिथं असलेली एक स्वयंसेविका माहिती सांगू लागली. हा सिमेंटचा आसेबेस्टॉसचा आंतरवक्र तुकडा टिपाईवर बसवला आहे. यावर अनेक छोटे आरसे गोलाकार लावलेले तुम्हाला दिसून येतील. त्या आरशाच्या वरच्या बाजूस भांडे ठेवता येईल अशी रचना केली आहे. आम्ही जवळ जाऊन ते सर्व बारकाईने पाहिले. स्वयंसेविका पुढे म्हणाली, हिचे नाव सूर्य शेगडी. आता मी काय करते ते नीट बघा हा. मग तिनं तंबूच्या वरच्या भागात असलेली कापडी खिडकी उघडली. खिडकीतून सूर्यकिरण आत झेपावले. शेगडीतले आरसे त्या किरणाशी काटकोन करून राहतील अशी ती जुळवणी केली. मग तिनं त्या शेगडीवर एक भांडे ठेवले. आरशांनी परावर्तित केलेली सर्व सूर्यकिरणे खालच्या बाजूस एकत्रित झाले. थोड्या वेळाने भांड्यातील पाणी गरम झाले. स्वयंसेविका पुढे म्हणाली, वेगवेगळ्या आकाराच्या सूर्यचुलीत आता शिजवणे, भाजवणे, उकडणे या क्रिया करता येतात. अगदी केक, नाना कटाई सुद्धा. ते ऐकून माझी मामी म्हणाली, काय छान होईल हो बघ. असली एक शेगडी घेतली की चूल फुंकून धुराने डोळे जायला नकोत. एवढ्यात मामाही आमच्या गटात येऊन मिसळला. तो सर्वांना सांगू लागला, लाकूड, कोळसा, रॉकेल हे हळूहळू संपत चाललं आहे. तेव्हा सूर्यशेगडीचा वापर करता आला तर छानच होईल. दिल्लीच्या एका मोठ्या हॉटेलात सूर्यशेगडी आहे. तिच्यावर त्या हॉटेलात लागणारं पाणी तापवलं जातं. मामीनं एक शंका विचारली, अहो मग पावसाळ्यात जेव्हा सूर्यदर्शन होत नसेल तेव्हा ही शेगडी कशी वापराल? त्यावर मामा म्हणाला, सूर्यापासून मिळणारी उष्णता साठवून ठेवता येते, ती उपयोगातही आणता येते, पण ते फार खर्चिक काम आहे. हा खर्च कमी कसा करता येईल यावर वैज्ञानिक प्रयोग करत आहेत. मग आम्ही पुढे निघालो. पुढच्या दालनात एक फलक होता, तुमचे पाणी. पाण्यासंबंधी माहिती देणाऱ्या प्रतिकृती, चित्र व तक्ते त्या दालनात होते. माझं लक्ष वेधलं ते तिथल्या डोंगराच्या एका प्रतिकृतीनं. डोंगराच्या उतार्यावर वस्ती होती. त्या वस्तीवर 2 विहिरी दाखवल्या होत्या. एका विहिरीजवळ एक माणूस उभा राहिला होता. तो घागरी घेऊन आलेल्या काही लोकांना सांगत होता, तुम्हाला मी या विहिरीवर पाणी भरू देणार नाही. तुम्ही दुसऱ्या विहिरीवर पाणी भरा. खरं तर दोन्ही विहिरींना जमिनीच्या पोटातून मिळणारं पाणी एकच दिसत होते. ते दाखवून स्वयंसेवक सांगू लागला, जमिनीच्या पोटातलं सगळं पाणी एकच असतं. आपण जमिनीवरची माणसं मात्र आपापसात भेद करतो आणि विनाकारण भांडतो. आपलं हे वागणं किती वेडेपणाचं आहे. आता लक्षात ठेवा, गावची विहीर ही सर्वांची. जत्रेच्या पुढच्या दालनात लोकांची खूपच गर्दी झाली होती. तिथं एक दाढी मिशीवाला बुवा उभा होता. त्यानं आपला उजवा तळहात वर करून लोकांना दाखवला. हातात काहीही दिसत नव्हते. मग त्यानं त्याची हाताची मूठ समोर करून समोरच्या एका माणसाच्या तळहातावर उघडली. त्याबरोबर त्या माणसाच्या तळहातावर भस्म पडले. हा प्रयोग त्यानं 2-3दा करून दाखवला. मग त्याने
आपल्या डोक्याच्या जटेतून कारंजासारख्या पाण्याचा फवारा उडून दाखवला. लोकांना वाटलं गंगाच प्रकट झाली. त्याच्या आश्चर्याला सीमाच उरली नाही. हा कोण थोर साधू आपल्या गावात आला आहे असे वाटून काहींनी त्याला आदरानं हात जोडले. त्याबरोबर बुवा हसू लागला. मग तो म्हणाला, असं आश्चर्यचकित होऊ नका आणि मला नमस्कारही करू नका. मी इथल्या विज्ञान जत्रेचा एक स्वयंसेवक आहे. मी आता तुम्हाला जे करून दाखवलं त्यात कसलाही दैवी चमत्कार नाही. थोडंसं चातुर्य, थोडीशी हात चलाकी, तर तुम्हाला सुद्धा ते करून दाखवता येईल. मग त्यानं त्या प्रयोगातील हात चलाकीची माहिती लोकांना करून दिली. त्याने आपल्या भगव्या कपनीचा मनगटाच्याही पुढे आलेला उजवा हातोपा वर सावरून तो हात लोकांपुढे धरला. कोपराखाली हाताच्या आतल्या बाजूस बांधलेली एक रबरी पिशवी आणि तिच्या तळहातापर्यंत पोचलेली नळी लोकांना दिसून आली. बुवा बनलेला तो स्वयंसेवक म्हणाला, माझ्या हातोप्याच्या आत दडवलेली ही रबरी पिशवी तुम्हाला दिसली नाही. तिच्यात मी राख भरून ठेवली आहे. तुमच्या तळहातावर मी जेव्हा माझी बंद मूठ उघडली तेव्हा मी या हाताची आतली बाजू माझ्या पोटावर दाबली. त्याबरोबर रबरी पिशवीवर दाब पडला. नळी वाटे राख बाहेर आली आणि ती तुमच्या हातावर पडली. तुम्हाला वाटलं मी रिकाम्या हातातून भस्म काढले. मग त्याने आपल्या डोक्यावरची केसांची जटा सोडली. केसात पाण्यानं भरलेली आणखीन एक रबरी पिशवी होती. ती पाहताच लोक हसू लागले आणि बघता बघता आपण कसे चकवले गेलो हे त्यांना कळून आले. तो स्वयंसेवक पुढे म्हणाला, तुम्ही असा अंधविश्वास ठेवता म्हणूनच बाबा बुवांचं फावतं. ते तुम्हाला हातोहात फसवून लुबाडतात. तेव्हा असे आंधळे बनू नका. प्रत्येक गोष्ट का व कशी घडते याचा छडा लावायला शिका. विज्ञान हेच आपल्याला शिकवतं. ते आपण जितक्या लवकर शिकू तितके आपण सुखी होऊ. अशी ही आगळी जत्रा पाहून कितीतरी नव्या गोष्टी मला कळल्या. जत्रा संपली, पण जे पाहिलं ते कायमच मनावर ठसले. आठवणीतील ही जत्रा तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.